मुंबई महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे भांडूपमधल्या प्रतापनगर भागातल्या एका महिलेचा मृत्यू झाला. सुलोचना भालेराव असं मरण पावलेल्या 70 वर्षांच्या महिलेचं नाव आहे. विजेचं बिल भरायला त्या वीज बिल भरणा केंद्रामध्ये गेल्या होत्या. तिथे बाजूलाच गटारात उतरण्याकरता मेनहोलचं झाकण उघडं होतं. नेमक्या त्या गटारात सुलोचना भालेराव पडल्या आणि वाहून गेल्या. तिथल्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र पाण्याला जोरदार प्रवाह असल्यानं त्या वाहून गेल्या. पालिकेच्या निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्त्यासोबत ज्या पजवांची कामं झालीत त्याच्यावरती आम्ही तेव्हाच आक्षेप घेतला होता की ही झाकणं उपयोगाची नाहीत, कारण आम्हाला माहिती आहे की किती फोर्स असतो, की वरून डोंगरातनं पाणी अगदी पूर्ण प्रेशरने वाहत जातं. कारण इथे एवढूशा गटारात कोणी वाहून जाणं तसं शक्य नव्हतं. फोर्स होता म्हणून ती वाहून गेली बिचारी, तिचा जीव गमवावा लागला. आम्ही वारंवार म्हणतो की ह्या पद्धतीची तुम्ही झाकणं लावताय ते धोकादायक आहेत आणि ते आता खरं ठरलंय. 4-4 महिने हे गटाराची कामं चालतात, ते एवढूशा पट्टीवर आम्ही घमेले घेऊन तिथे धंदा लावतो. त्यावेळेस कोणी दखल घेतली नाही. आज त्या बाई गेल्या बिचाऱ्या, वाईट झालं हे, पण म्हणून आज दखल घेतली आणि झाकण लावलं. तर इथून पुढे हे असं होणं एवढी सरकारला विनंती, आणि काहीतरी तुम्ही हे आमचं कायमचं आम्हाला याच्यातून तुम्ही मोकळं करा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.